आपण सभापती पद मिळवलं तर या संदर्भात काय म्हणाल? या संदर्भात काल आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते माननीय देवेंद्रजी, माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी, बागडे नाना, माननीय अतुलजी साहेब कॅबिनेट मंत्री, अनुराधाताई चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा आणि तालुक्यातील आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुक्याचे अध्यक्ष, शहराचे प्रमुख, शहराध्यक्ष या सर्वांनीच काल माझ्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि सभापतीचा मान सन्मान मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने दिला. त्यामुळे माझं आता जे कर्तव्य आहे या पुढच्या काळामध्ये मी गोरगरीब शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, दीनदलित अठरा पगड जातीतील सर्वांना समान धरून त्या पुढच्या काळात मी या पंचायत समितीच्या सभापतीच्या खुर्चीवरून सर्वांना न्याय देईल आणि जनतेची सेवा करेल एवढंच या ठिकाणी मी असं. गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रकारच्या योजनेच्या फायली प्रलंबित पडलेल्या आहेत, तर त्या फायलीचा तुम्ही काय मागोवा घेणार आहात? आता मी आज पहिल्यांदा पदभार स्वीकारला. मी आत्ताच व्हिडिओ मॅडमला बोलून थोडेसे इंस्ट्रक्शन दिले. तर आम्हाला कसं हवं, सगळे सदस्य माझ्यासोबत होते, उपसभापती होते, आम्ही 8-9 सदस्य सभागृहात होतो आणि एक शॉर्ट मिटिंग आम्ही घेतली व्हिडिओ मॅडमने सांगितलं की या पुढच्या काळात जे काही मागे घडलं, अनेक शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या तक्रारी, माताभगिनींच्या तक्रारी, या तक्रारी मला पुढच्या काळात चालणार नाही. मी एकदा, दोनदा, तीनदा समज देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यानंतरही जर चुका सुधरत नसेल तर मी कायदेशीर ॲक्शन घ्यायला सुद्धा चालू करेन. कारण अनागोंदी कारभार या पुढच्या काळात चालणार नाही आणि तो मी चालूही देणार नाही. आज तुम्ही बघितलं या ठिकाणी मी आलो, बघितलं छत्रपती संभाजीनगर याला मान्यता मिळून वर्ष, 1.5 वर्ष अजूनही इथे बोर्ड औरंगाबाद हाच होता. आणि आल्या सर्वात पहिले काम खुर्चीवर बसायच्या अगोदर काय केलं असेल, व्हिडिओला स्ट्रिक्ट इंस्ट्रक्शन दिले, हा बोर्ड आजच्या आज बदलला पाहिजे. या छत्रपती संभाजीनगरचा पहिला सभापती मी आहे आणि माझ्या काळात त्या औरंगाबादचं चालणार नाही. तो बोर्ड आता तात्काळ काढायला लावला. संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड त्या ठिकाणी लागला पण बहुतेक बाहेर लागला सुद्धा. अशा पद्धतीने आम्ही धडाक्यात काम करणार आणि आमच्या तालुक्यात मी जिल्ह्यात सांगतो ही पंचायत समिती तशी जिल्ह्यात फार मोठी पंचायत समिती, हिचं नाव अजून कसं मोठं करता येईल, शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल, अठरा पगड जातीला कसा न्याय देता येईल, या सगळ्या दूरदृष्टी ठेवून मी या पुढच्या काळात काम करणार. काही लोकांनी तुमच्यासोबत कामही केलं नसेल पण त्यांचं जर तुमच्याकडे काम पडलं तुम्ही त्यांचं काम करशाल का? 200%. मी आज कुठल्या विशिष्ट पक्षाचा या खुर्चीवर बसलेला सभापती नाही. बरोबर. मी शेतकऱ्यांचा, मी गोरगरीब दीनदवळेचा, 18 पगड जातीचा सभापती. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामस्थांना तुम्ही काय आवाहन करणार? त्यांचे जे काही कामं असतील त्यांनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावा. मी आता एक हेल्पलाईन नंबर देणार आहे, एक तक्रार निवारण केंद्र आम्ही स्थापन करणार आहे. मी 10 ते 15 दिवसाचा एक आढावा बैठकीचं नियोजन करतो, इंटरनल अधिकारी आणि आम्ही बॉडी. आणि त्या आढावा बैठकीमध्ये कोणाच्या फाईल कधी आल्या, कशाच्या फाईल होत्या, त्या कायदेशीर टेक्निकली बरोबरी आहे का, अशा पद्धतीने ती सगळी रचना लावणार. जो काही आतापर्यंत अनागोंदी कारभार होता, कोणी कोणाची फाईल चोरायचं, त्या फाईलमधले कागद चोरायचे, शेतकऱ्यांची हॅरासमेंट करायची, कोणी 2 रुपये कर्मचाऱ्याला दिले नाही तर त्या ठिकाणी त्यांची पिळवणूक होत होती, अशाही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत. परंतु हे सगळे प्रकार येत्या 15 दिवसात आम्ही या ठिकाणी थांबवल्याशिवाय राहणार नाही. कर्मचाऱ्याला 2दा-4दा आम्ही समज देऊ, रस्ता कायदेशीर डिसिप्लिन ॲक्शन आम्ही त्यांच्यावरती घेऊ. कारण आपण नोटीस बजवू, एवढं करूनही बाज नाही आले मग कायदेशीर कारवाई करू, सस्पेन्शनच्या सुद्धा कारवाई आम्हाला करावी. चला ठीक आहे.